ओम नमो भगवते वासुदेवाय नम. रामकृष्ण हरी. मित्रांनो, विश्वासानं फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आज आपण एकादशीच्या व्रताचं रहस्य आज जाणणार आहोत. आपण मित्रांनो, एकादशीचं व्रत जर आपण केलं म्हणजे पूर्ण 12 महिन्यातलं व्रत, तर भगवंताच्या पायाशी जागा ही निश्चित आहे. परंतु मित्रांनो, याचं वैज्ञानिक रहस्य म्हणजे कर्करोगासारखा आजार म्हणजेच कॅन्सर सारखा आजार स्पर्श सुद्धा करू शकत नाही शरीराला. आणि याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक, हेच आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट फक्त रामकृष्ण हरी अशी कमेंट विश्वासानं द्या. चला, सुंदर अशी या एकादशीचं व्रताचं रहस्य आणि वैज्ञानिक रहस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकादशी हे वारकऱ्याचं मुख्य व्रत आहे. हे एकादशीचं व्रत केवळ शरीराचं नाही, तर ते मनाचं आहे. एकादशीच्या दिवशी आपण करावं काय, तर मित्रांनो, पंच ज्ञान इंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय ही 10 झाली आणि 11वं मन असतं आपलं. आणि या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला संघटित करायच्यात आणि भगवंताच्या पायाशी आपल्याला त्या अर्पण करावायच्यात. देवा, आज जे मी कार्य करेल ते तुझ्यासाठीच करेल आणि तेच तुला मी अर्पण करेल. मित्रांनो, उपवासाचा अर्थ पहा. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी आपण भगवंताच्या जवळ राहायचे, म्हणजेच नामस्मरणामध्ये दंग होऊन जायचं. मित्रांनो, विचार करा, आपल्याला हा संसार करण्यासाठी बाकी वेळ दिलाय ना. फक्त 24 एकादशी आहेत आणि त्या एकादशी सोडून आपल्याला बाकीचा वेळ हा संसारासाठी दिलायच आपल्याला भगवंतानं. आणि लक्षात घ्या, भगवंताला एकादशी तिथी सगळ्यात जास्त आवडते. बघा अहो, 12 महिन्यामध्ये 24 एकादशी आणि 5 पर्व काळ असतो. म्हणजेच 29 व्रत करणारा त्याला वैष्णव म्हटलं जातं. बघा मित्रांनो, एवढंच नाही, अखंड विश्वाचा मालक भगवान श्री हरी विष्णुदेव म्हणतात की माझं वाहन गरुड आहे आणि हा गरुड मला अतिशय प्रिय आहे, परंतु गरुडापेक्षाही 1000 पटीनं मी प्रेम करतो जो भक्त एकादशीचं व्रत करतो. एवढंच नाही तर भगवंत म्हणतात की जो एकादशीचं व्रत धरी मी नित्य नांदे त्याच्या घरी. अखंड विश्वाचा मालक तुमच्या घरी येईल बघा एकादशीचं व्रत मनापासून केल्यानंतर. एवढंच नाही तर भगवंतानं सांगितले की वर्षामध्ये येणारे 5 पर्व काळ आहेत की ते अतिशय पवित्र आहेत, परंतु 5 पर्व काळापेक्षाही मला एकादशी हे व्रत मला फार प्रिय आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रत्यक्षात भगवंताने सांगितले जो भक्त एकादशीचं व्रत करेल त्याचा शेवटी वैकुंठावरती अधिकार असतो. बघा, म्हणजेच वैकुंठामध्ये त्याला जागा मिळते. मित्रांनो, सनातन जी परंपरा आहे आपली, ही कुठलीही अंधश्रद्धा नाही. बघा की विज्ञानालाही मान्य करावं लागले या एकादशीचं व्रताचं रहस्य. मित्रांनो, आता आध्यात्मिक रहस्य तर आपण जाणलं. एकादशीचं व्रत केलं तर भगवंताच्या पायाशी जागा, 84 लाख योनीतून मुक्तता. परंतु मित्रांनो, आता वैज्ञानिक रहस्य तुम्ही ऐकल्यानंतर हे व्रत बघा एकादशी तुम्ही करतालच नक्की, येणारी एकादश. तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये जेम्स पी ॲलियन होन्झो नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि या शास्त्रज्ञानं अमेरिकेमध्ये एक सर्वे केला सर्व पिकांचा, दररोजच्या जे आपण खातोय अन्नधान्य त्याचा सर्वे केला या शास्त्रज्ञानं. आणि सर्वे केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता होणारं जे अन्न आहेत सगळी पिकं तणनाशक त्या ठिकाणी मारलं जातंय आणि याच्यापासून होणारं जे अन्न आहे ते विष आहे. अनेक आजार त्याच्यापासून तयार माणसाच्या शरीरामध्ये होतात. बघा, एवढं म्हणजे खानपानात बदल झालाय. एवढंच नाही तर या शास्त्रज्ञानं सांगितलं, पाणी पितो आपण ज्या बाटल्या आहेत प्लास्टिकच्या, चहा पितो ते कप प्लास्टिकचे, आणि हॉटेलमधून आपल्याला जे पार्सल दिलं जातं ते सुद्धा बघा पार्सल प्लास्टिकच्या डब्यात असतं. आणि याच्यामुळं काय होतं, मायक्रो प्लास्टिकचे जे कण आहेत ती माणसाच्या पोटात जायला लागलेले आहेत आणि काही वर्षानंतर 40% लोकांना कॅन्सर होणार असं या शास्त्रज्ञानं सांगितलं. बघा, ॲलिसन होन्झोनं. आता हे सगळं सांगितल्यानंतर अमेरिका हादरल्या आणि अमेरिकेनं त्या शास्त्रज्ञांना सांगितलं की तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय काढा की हे सगळं केमिकल जरी आपल्या पोटात गेलं तरी कॅन्सर झाला नाही पाहिजे, मग असं औषध काढा. आणि हा ॲलिसन होन्झो यानं बघा चालू केलं शोध या औषध काढण्यासाठी. वर्ष त्या ठिकाणी निघून गेली आणि ॲलिसन होन्झोनं संशोधन केलं की याच्यावरती औषधच नाही. अनेक आजार आणि कॅन्सर या प्लास्टिकच्यामुळे होणार आहेत, त्याच्यावरती बघा औषध नाही. परंतु या ठिकाणी त्याला समजलं
या शास्त्रज्ञाला. याच्यावरती एकच उपाय आहे, ती म्हणजे प्रत्येक माणसानं 15 दिवसातून एकदा उपाशी राहायचं, जल सुद्धा घ्यायचं नाही, निर्जल राहायचं एक दिवस. याच्यामुळं त्याच्या शरीरामध्ये इतका बदल होईल की प्रतिकारक शक्ती त्याच्या शरीरामध्ये वाढेल, पेशी तयार होतील प्रतिकारक शक्तीच्या. आणि ह्या पेशी जे आजार होणार आहेत त्या ठिकाणी कॅन्सर सारख्या जंतू त्या पेशी बघा मारून टाकतील आणि संपूर्ण त्या शरीर माणसाचं निरोगी व्हायला लागेल फक्त 15 दिवसांनी एकदा उपाशी राहिल्यानंतर. आणि मित्रांनो, हा जो अमेरिकेचा शास्त्रज्ञ जेम्स पी ॲलिसन होन्जो, याला अमेरिकेनं नोबेल पुरस्कार दिला बघा. आपण गुगलवरती सर्च करून सुद्धा पाहू शकता. मित्रांनो, विचार करा, 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलंय की एकादशीचं व्रत करा, 15 दिवसातून एकदा येणारी, भगवंताचं नामस्मरण करा, 84 लाख योनीतून मुक्तता होईल आणि भगवंताच्या पायाशी जागा. एवढंच नाही, तुमचं शरीर निरोगी राहील. 800 वर्षापूर्वी सांगितलंय. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की एकादशीचं व्रत करा, भगवंताच्या पायाशी जागा मिळवा आणि निरोगी शरीर त्या ठिकाणी मिळवा. विचार करा, संतांनी शेकडो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. म्हणून मित्रांनो, आपल्या सनातन धर्माची ही जी परंपरा आहे सगळी, याला आध्यात्मिक महत्त्व आहे, लक्षात घ्या. विज्ञानाने या ठिकाणी मान्य करावं लागले बघा. मित्रांनो, एवढंच नाही तर अजून एक दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. अमेरिकेतले एक आहार तज्ज्ञ आहेत, त्यांचं नाव बर्नर आहे. बर्नर आपण गुगललाही सर्च करू शकता. आणि ह्या बर्नर नावाच्या शास्त्रज्ञानं संशोधन केलं आणि त्याने 2 मुद्दे मांडले अमेरिकेमध्ये की जर माणसाला निरोगी राहायचं असेल, आठवड्यातून एकदा अर्धपोटी त्या माणसानं राहावं आणि 15 दिवसातून एकदा एकदम उपाशी राहावं, निर्जल राहावं त्यांनी. आणि त्याच्यामुळं त्याच्या शरीरामध्ये एक आमूलाग्र बदल घडायला लागेल. लगेच शरीर स्वच्छ होईल, त्या दिवशी निरोगी होईल, प्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढेल. अशा प्रकारच्या पेशी त्याच्या शरीरामध्ये निर्माण होतील आणि त्या रोग जंतूंचा नाश करेल. मित्रांनो, विचार करा की शेकडो वर्षापूर्वी संतांनी आपल्याला सांगितले, साधू ऋषी मुनींनी हजारो वर्षापासून सांगितले की उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आणि निरोगी राहावं कसं. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपण ऐकल्यानंतर आपल्या संतांच्यावरती विश्वास ठेवा. आपण तरुण असताल, आपण बलशाली असताल तर दिवसभर आपण अन्नाचा कणही त्या ठिकाणी खाऊ नका, जलसुद्धा पिऊ नका. फक्त भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताच्या पायाशी जागा मिळवा आणि निरोगी राहा. ज्याला हे शक्य नसेल त्याने एकटम आहार करा, फलाहार करा, तरी सुद्धा शक्य आहे आणि तुम्ही निरोगी राहताल. विश्वासानं फक्त करा. मित्रांनो, सुंदर अशी ही एकादशीची रहस्यमय अशी माहिती आणि हा विज्ञानाचा पुरावा आपल्याला जर आवडला असेल तर फक्त आम्हाला विश्वासानं रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा. रामकृष्ण.